नमस्कार विद्यार्थ्यांना, सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज घेणार आहे इयत्ता 8वी मधील इतिहास विषयातील पाठ 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. तर विद्यार्थ्यांनो, भारत हळूहळू ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये गेला. 1757 चे युद्ध असू दे, 1765 बक्सार प्लासी या युद्धामुळे इंग्रजांचा जो भारतातला पाया होता तो मजबूत झाला. हळूहळू सर्व सत्ताधीशांना हरवत त्यांनी पूर्ण अखंड भारतावर त्यांनी राज्य केले आणि 1818 मध्ये मराठ्यांचा ज्यावेळी पराभव झाला, त्यानंतर शिखांचा पराभव 1850 दरम्यान झाला, तोपर्यंत ब्रिटिश सत्ता पूर्णपणे भारतावर होती. मग हळूहळू जेव्हा 1857 जेव्हा उठाव झाला विद्यार्थ्यांना, तेव्हा ब्रिटिशांनी थोडीफार त्यात सुधारणा करत आपल्या प्रशासकीय कामात सर्व सत्ता इंग्रजांची राणीच्या ताब्यात गेली. आणि त्यानंतरही मात्र भारताचे शोषण चालू होते. भारतीय लोकांना जाणीव व्हायला लागली की हळूहळू आपण पारतंत्र्यामध्ये गेलोय. आपल्याला जे वाटत होतं की राजे फक्त आपल्याला अन्याय करतात, मात्र राजा जे पैसा लुटतात तो भारतामध्येच वापरला जातो आणि त्यामुळे पुन्हा पैसे जनतेच्याच हातात येतात. मात्र आता वेळ वेगळी होती. इंग्रज आले होते आणि इंग्रजांनी जो पैसा येतो भारतातून लुटत होते ते इंग्लंडला नेत होते आणि त्यामुळे भारतातील सर्व पैसा, सोने, भारताला पूर्वी जी सोन्याची चिमणी म्हणत होते त्या पद्धतीने सर्व सोने पेन आपले भारताच्या बाहेर गेले. मग हळूहळू भारतीयांना जाणीव व्हायला लागली. त्याचबरोबर प्रचंड जो आपला भारत देश होता विद्यार्थ्यांना, तर सर्वांना जाणीव व्हायला लागली की कुठंतरी आपण एक आहोत. कारण की पूर्वी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा राजा होता आणि प्रत्येक जणांच्यात वेगवेगळ्याची भावना होती की मी इथला आहे, मी तिथला आहे. मात्र हळूहळू ब्रिटिश कार्यपद्धतीमुळे ब्रिटिशांनी सर्वत्र एकच नियम केले. त्यामुळे सर्वांना नियम सारखे. मग अशा लोकांना दिसायला पण सारखे, सर्व आपले वर्ण चांगले, योग्य. मग त्यामुळे काय व्हायला लागलं तर एकी निर्माण झाली. त्यांच्या प्रशासकीय सुधारणांमुळे आपल्यात एकी निर्माण झाली आणि हळूहळू लोकल स्तरावर पहिल्यांदा विविध संघटना स्थापन केल्या. म्हणजे पूर्वी कसं झालं तर 1876 मध्ये इंडियन असोसिएशन म्हणून एक संस्था स्थापन झाली. मद्रासमध्ये महाजन सभा म्हणून स्थापन झाली. परत बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणून एक संस्था स्थापन झाली. त्याचबरोबर हळूहळू धर्म सुधारणा चळवळी झाल्या. त्यामुळे लोकांना जाणीव व्हायला लागली की धर्मामध्ये सुधारणा करणे गरजेचं आहे. त्यानंतर समाज सुधारक जे प्रयत्न करत होते, राजा राममोहन राय, स्वामी दयानंद, विवेकानंद या थोर पुरुषांनी आपल्या समाजात केवळ धर्म जागृतीच नव्हे तर समाज जागृतीही घडवून आणली. त्यामुळे लोकांना हळूहळू पारतंत्र्याची जाणीव निर्माण व्हायला लागली. तर विद्यार्थ्यांनो, या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत ते प्रथमतः पाहूया. आपण पहिल्यांदा शिकणार आहोत की असं काय घडलं की ज्याच्यामुळे भारतामध्ये राष्ट्रीय सभेची स्थापना करणे गरजेचं झालं. अखिल भारतीय संघटना असावे असे मत तयार झाले. आणि आपण शिकणार आहोत पूर्ण पाठामध्ये ते 1885 ते 1915 दरम्यानच्या जे काही घटना राजकीय स्तरावर घडल्या भारतात, म्हणजे गांधींच्या अगोदरचे, महात्मा गांधी 1915 आले, त्यापूर्वी काय काय घडलं, जहाल युग, मवाळ युग, त्यानंतर बंगालची चळवळ, आणि यातूनच भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचला गेला आणि हळूहळू लोक जागृत व्हायला लागली. मग या पाठामध्ये हा पाठ मोठा असल्याकारणे मी 2 भाग घेणार आहे. प्रथम पाठात आपण बघणार की अशा कोणत्या घटना घडल्या की भारतीयांना आपल्या एकत्वाची आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळावे अशी जाणीव निर्माण व्हायला लागली आणि त्यातूनच अखिल भारतीय संघटना जी आपल्या पूर्ण राष्ट्राचे प्रश्न मांडू शकेल अशी संघटना स्थापन करण्याची गरज का निर्माण झाली याची जी 5 कार्ये या पुस्तकामध्ये दिलेली आहेत ते आपण बघणार आहोत. त्यानंतर मवाळ युग म्हणजे 1885 ज्यावेळी काँग्रेसची स्थापना झाली ते 1905 या दरम्यानचे जे मवाळ युग, ज्यांना मवाळ युग का म्हटलं गेलं, त्यांची कार्य काय होती, त्यांच्या मागण्या काय होतात ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर 1905 ते 1920 मध्ये जे मवाळ नेते हळूहळू ते म्हातारे होत गेले, त्यानंतर नवीन जी लोक आली त्यांना मवाळांची मत पटत नव्हते की एवढ्या साधापणाने आपण मांडता कामा नये, आपले जे विचार आहेत आपण ठोक मांडले पाहिजेत, कारण की तो आपला हक्क आहे, आपल्याच देशात येऊन त्यांनी आपलं राज्य करतात. तर असे जे मत मांडले गेले ते जहाल युगात. आणि त्याच वेळेस बंगालची फायनी केली गेली. का फायनी केली गेली तर भारताची जी एकता निर्माण झालेली ती एकता मोडायची होती, धार्मिक भांडणं लावायची होती, त्यामुळे भारताचे विभाजन घडेल अशी ती एक कल्पना होती
आणि बंगालची फायनी त्याच्यावर नंतर जी चळवळ चालू केली की ती बंगालची फायनी रद्द करा, ती आम्हाला मान्य नाही, कारण की एक एक जिल्हा एक एक गावात लोकांची विभाजन होऊ लागली आणि बंगाल हा त्या काळातील सर्वात समृद्ध प्रांत होता आणि तिथले जे लोक होते ते जास्त सुशिक्षित होते आणि त्यांना स्वातंत्र्याची जाणीव निर्माण झाली. मग त्यांनी इंग्रजांनी ठरवलं की या बंगाललाच फोडायचं, जेणेकरून बंगालला फोडल्यावर पुन्हा भारत अडाण्यापणात अंधश्रद्धात जाईल आणि आपण पूर्ण जास्त वेळ राज्य करू शकू. त्यानंतरचे जे आहे ते दुसऱ्या पाठात मी काय काय घेणार आहे ते राष्ट्रीय समिती चतुसूत्री, त्यानंतर जहाल आणि मवाळ्याचे जे वाद झाले त्याच्यामुळे ब्रिटिशांनी कसा फायदा करून घेतला, मुस्लिम लीगची स्थापना कशी झाली, मोर्ले मिंटो कायदा 1909 साली एक कायदा झाला, 1919 साली एक कायदा झाला, त्याचे नाव होते मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. हे दोन कायदे का आणले गेले तर उगाच भारतीय लोकांना काहीतरी दिल्यावानी करायचं पण द्यायचं काय नाही, अशी त्यांची एक ब्रिटिशांची नीती होती. मग थोडंफार दिले की लोक शांत बसतात, मग 10 वर्ष शांत बसले की आणखीन काहीतरी दिल्यावानी करायचं, परत 10 वर्ष शांत बसवायचं. म्हणजे इतकं त्या काळात आपल्याला लोबाडलं गेलं आणि त्या काळातच भारतातील सर्व पैसा ब्रिटनला गेला, इंग्लंडला गेला आणि आपण भारत हळूहळू गरीब व्हायला लागलो. आणि आज गायब त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. आपण इतका स्ट्रगल करूनही आपण आज पुढे जाऊ शकत नाही, कारण की आपले सर्व पैसा, सर्व आपली नैसर्गिक संपत्ती याची लुबाडणूक ब्रिटिशांनी करून ते तिकडे गेलेले आहेत. मात्र त्याबरोबर त्यांनी काही चांगल्याही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या म्हणजे समता असतील, न्याय असतील, स्वातंत्र्य असेल, लोकशाहीची जडणघडण असेल, ती ब्रिटिशांनी आपल्याला दिली आणि त्यामुळेच भारतात आज आपले सर्व लोकांचे राज्य आहे. हुकुमशाही भारतात चालत नाही, कारण की ती एक ब्रिटिशांची आपल्याला मिळालेली देणगी आहे. चला तर विद्यार्थ्यांनो प्रथम पाठात सुरुवात करूया. तर या ठिकाणी काय दिले ते पाहूया. इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले. न सुशिक्षित समाजाने घडवून आणलेल्या प्रबोधनामुळे राष्ट्रीयत्वाच्या भावनेचे बीजारोपण झाले. तर मी तुम्हाला बोललो, जसा समाज सुशिक्षित व्हायला लागला तस त्यांना जाणीव व्हायला लागली की इंग्लंडमध्ये जीवन कसे आहे, युरोपमध्ये जीवन कसे आणि भारतात कसे आहे. मग त्यांना जाणीव व्हायला लागली की इंग्लंडमध्ये इंग्लंडचे लोक राज्य करतात, भारतामध्ये मात्र हे इंग्लंडचे लोक येऊन आपल्यावर राज्य करतात, आपल्याला पारतंत्र्यात घालतात आणि आपल्यावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा आपण न्याय मागायला जाऊ शकत नाही, त्यांनी मात्र त्यांच्याच बाजूने न्याय देतात आणि आपल्या लोकांवर अन्याय केला जातो आणि आपण आपल्याच जागेत जगत असताना आपल्याला जो अन्याय होतो त्यामुळे भारताला वाटायला लागले की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. मग प्रथमतः लगेच त्यांनी स्वातंत्र्य मागितले नाही तर स्वराज्य मागितले. स्वराज्य म्हणजे काय, स्वराज्य आणि स्वातंत्र्यामध्ये फरक थोडाफार आहे. म्हणजे जो स्वतंत्र युग होतं पारतंत्र्यामध्ये त्यामध्ये स्वराज्य आणि स्वातंत्र्यामध्ये काय, स्वतंत्र म्हणजे आता जे आपण आहोत, स्वराज्य म्हणजे काय, मुख्य सत्ता ब्रिटनचीच राहणार, मात्र अंतर्गत स्वायत्ता दिली जाणार. म्हणजे लोकल लेवलला, राज्य लेवलला हे जे आहे आपली सत्याची लोक तिथं असणार आणि ती लोक ते राज्य चालवणार. मात्र मुख्य मिलिटरी ऑपरेशन असतील, दळणवळण असतील, नोटा छपाई असेल, हे मात्र केंद्राकडे राहणार. ते केंद्र कोण असणार तर ब्रिटिश सरकार असणार. अशा पद्धतीची स्वराज्याची कल्पना होती. भारताच्या विविध भागातील चळवळीमुळे वेगवेगळ्या प्रांतातील राजकीय संस्थांचे एकत्रीकरण करणे, राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या विविध घटनांनी व्यक्तींना एकत्र आणणे आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष वेधून राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करणे यासाठी अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभ्या करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. तर आता हळूहळू लोकांना जागृती व्हायला लागली. पहिल्यांदा लोकल लेवलला म्हणजे स्थानिक लेवलला वेगवेगळ्या संघटना स्थापन व्हायला लागल्या. मग त्यांना असं वाटू लागलं की आपण थोडं लोकांनी बोलणं योग्य नाही, आपण एकत्र आलं पाहिजे जेणेकरून आपला आवाज मोठा होईल आणि आपण आपल्या मागण्या ब्रिटिशांकडे मांडू शकू आणि त्यांनी आपल्याला काहीतरी सुधारणा देतील, आपल्या जीवनामध्ये फरक पडेल आणि आपल्या देशाचीही ज्या पद्धतीने युरोपची प्रगती झालेली आहे त्या पद्धतीने आपल्या भारत देशाचीही प्रगती होईल असे त्यांना वाटू लागले. मग असे का वाटू लागले, ही संघटना निर्माण करण्याची वेळ का आली, त्याची वेगवेगळी कारणे आहेत. असंच निर्माण झालं नाही. ते पहिल्यांदा बघू ते म्हणजे ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. ब्रिटिशांनी काय केलं, सर्व भारतात एकच नियम म्हटले. पूर्वी भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे नियम होते. प्रत्येक हिंदू धर्मात वेगळे नियम होते, मुस्लिम धर्मात वेगळे नियम होते. एखाद्या गुन्हेगाराला जर शिक्षा दिली तर तो पहिला हिंदू आहे का मुस्लिम आहे हे बघितलं जायचं आणि मग शिक्षा दिली जायची. मात्र इंग्रजांनी तसं नाही म्हटलं. इंग्रज म्हटले सर्वजण समान आम्हाला, तुम्ही कोणत्या का धर्माचे असू द्या किंवा तुम्ही श्रीमंत असू दे गरीब असू दे. मग यामुळे सर्वांच्यात एकतेची भावना निर्माण झाली. ब्रिटिश प्रशासनामुळे भारतात खऱ्या अर्थाने एकछत्री अंमल सुरू झाला. देशभर समान धोरणे, सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा, यामुळे लोकांमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्करास जलद हालचालीसाठी रेल्वे, रस्ते, जाळे उभारले. तर ब्रिटिशांनी अख्ख्या भारतभर रेल्वे उभारले. तुम्हाला माहित असेल 1853 दरम्यान भारतात रेल्वेची स्थापना झाली. हळूहळू रेल्वे ठाणे ते मुंबईच्या भागात जी पळाली, त्यानंतर हळूहळू सर्वत्र त्यांनी रेल्वेचे जाळे विखुरले. त्यांनी कशासाठी विखुरले तर बऱ्यापैकी कच्चा माल एखाद्या खाणीपासून किंवा कापूस त्यांच्या मुख्य मुंबईच्या बंदराकडे आणायचा आणि बंदरातून जहाजातून इंग्लंडला पाठवायचा आणि पक्का माल भारतात परत आणून विकायचा, जेणेकरून जास्त पैसा. म्हणजे भारतातील कच्चा माल इंग्रजांकडे जाणार आणि तिथून पक्का माल भारतात येणार. म्हणजे भारताची लूट होणार आहे एखादी. भारतात पैसे येणार नाहीत, भारतातून फक्त स्वस्ताचा माल जाणार आणि महागाचा
माल भारत खरेदी करणार. पण हेच रेल्वे रस्ते यामुळे लोकांचीही दळणवळणाची सोय झाली. हळूहळू लोक इकडून तिकडे प्रवास करू लागले आणि जेव्हा दळणवळणाची सोय येते तेव्हा गावे जवळ येतात, गावे जवळ जिल्हा जवळ येतो, जिल्ह्यातून राज्य जवळ येतात आणि एकत्वाची भावना उदयास येते. परंतु भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला. भारताच्या विविध प्रांतातील लोकांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन त्यांच्यामधील संवाद वाढला आणि राष्ट्रभावना वाढीस लागली. म्हणजे बंगालमधील लोक मुंबईमध्ये येऊ लागले आणि मद्रास, हे काय बंगाल, मद्रास, मुंबई हे तीन वेगवेगळे जे महत्वाचे भाग होते. या ठिकाणी प्रथमतः लोक सुशिक्षित झाले, त्यांना जाणीव निर्माण झाली. पण एकट्याने बोलल्याने काय होत नाही. मात्र रेल्वे ते दळणवळण सुविधा झाल्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागले आणि एकमेकातील संवाद वाढीस लावावा आणि एक मोठी अखिल भारतीय संघटना स्थापन करावी असे त्यांचे मत झाले. आणि ह्या रेल्वेद्वारेच आणि दळणवळणाच्या तार यंत्रणेद्वारेच 1857चा उठाव ब्रिटिशांनी मोडून काढला. कारण की भारतीयांकडे ही काही दळणवळणाची सोय नव्हती. त्यांनी आपले पायी घोड्याचा वापर करून ते बंड केलेलं. पण ब्रिटिशांनी मात्र या दळणवळणाचा आणि तार यंत्रणेचा वापर करून पुढं काय चाललंय, मागं काय चाललंय हे सर्व माहिती जागेवर बसून घेतली आणि आपला एक प्लॅन करून पराभव केला. तर दुसरं कारण जे निर्माण झालं ते म्हणजे आर्थिक शोषण. भारताच्या संपत्तीचा ओघ अनेक मार्गाने इंग्लंडला सुरू झाला. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. दादाभाऊ नौरोजी जे होते त्यांनी काय केलं तर भारताचे आर्थिक शोषण कसे होत आहे याचं त्यांनी सर्व लोकांना दाखवून दिलं. भारतातून कच्चा माल ब्रिटिशला जातो, तिथून पक्का माल भारतात येतो. हा माल भारतातून एकदम स्वस्तात खरेदी केला जातो, मात्र पक्का माल भारतात महागात विकला जातो. मग अशा पद्धतीने आपला पैसा तिकडे जातो. त्याचबरोबर आपल्या इथले जे विणकर होते, मूळ व्यवसाय आपला जो रेशीम कापड तयार करण्याचा होता, मात्र आता पक्का माल ब्रिटिश मधून येणारा जो काय होता तो स्वस्त होता त्या मानानं. त्याचबरोबर त्याची क्वालिटी एक समान होती आणि आपल्या मालावर त्यांनी कर लादला, भारतीय मालावर कर लादला, मात्र ब्रिटिशांच्या मालावर कर नव्हता. त्यामुळे तो आणखीन स्वस्त मिळत होता. त्यामुळे हळूहळू भारतीय शेतकऱ्यांचा पण कणा मोडला आणि पारंपरिक जे उद्योग होते त्यांचाही ऱ्हास होऊ लागला. असे झाल्याने बेकारी वाढली, भांडवलदाराकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते, मध्यम वर्गाचे नवनवे कर लादले गेले. म्हणजे पहिल्यांदा कसले कर नव्हते, पण हळूहळू काही ठिकाणी नगरपालिका सारख्या संस्था स्थापन केल्या आणि घरपट्टी ते अशा गोष्टी त्यावेळी लादू लागल्या. त्यावेळी त्या गोष्टी नवीन होत्या आणि त्या लोकांना ते नाही जमत नव्हतं. लोकांच्या मनात असंतोष खदखदत होता आणि ही कुठेतरी बाहेर पडणं गरजेचं होतं. त्याला सेफ्टी व्हॉल्व कुठेतरी मिळणं गरजेचं होतं. त्यातून हवा जाणं, कुकरमधून शिट्टीमधून जसं हवा जाते तसं कुठेतरी हवा जाण्यासाठी मार्ग पाहिजे होता आणि तो मार्ग कोणी निर्माण केला तर अखिल भारतीय संघटना, ज्या मंचावर येऊन तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता त्या मंचाने ते काम पूर्ण केले आणि तेच म्हणजे अखिल भारतीय काँग्रेस. म्हणजे पूर्वी ते काँग्रेस म्हणून उदयास आलं. ते कशी स्थापना झाली ते पुढे आपण पाहणार आहोत. त्यानंतर जे आहे पाश्चात्य शिक्षणामुळे असा काय परिणाम झाला ती जनजागृती घडून आली. पाश्चात्य शिक्षणामुळे न्याय, स्वातंत्र्य, समता, लोकशाही या नव्या कल्पनांची ओळख भारतीयांना झाली. तर प्रथमतः आपल्याला हे माहित नव्हतं, हिंदूंना वेगळा न्याय होता, मुसलमानांना वेगळा होता. स्वातंत्र्य म्हणजे काय असतं हे पण माहित नव्हतं. राजा जे म्हणाल ते ठरवत होते. परत जातपात होती, धर्माची लोकांच्या विषमता होती, एकमेकाला मानत नव्हते, ती समता निर्माण झाली. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य काय असते, लोकांनीच निवडून आणल्यावर लोकांनीच राज्य करायचे असते, जर चूक झाली तर पुन्हा त्यांना खुर्चीवरून खाली ओढायचे असते. या लोकशाहीचा ओळख झाली युरोपमधील शिक्षणामुळे आणि त्यामुळे लोकांना ठरलं की ते तसं हित पण पाहिजे जेणेकरून भारतीय लोकांना न्याय मिळेल. बुद्धिनिष्ठता, विज्ञाननिष्ठा, मानवतावाद, राष्ट्रवाद अशी मूल्ये भारतीयांना आत्मसात झाली. म्हणजे बुद्धीचा वापर करून, अंधश्रद्धेवर नाही, विज्ञानाचा वापर करून, परत मानवता काय धर्म आहे याचा वापर करून, राष्ट्रवाद काय असते या मूल्ये भारताला माहीत झाले. त्यामुळे राष्ट्रवाद वाढीत लागल्यामुळे भारत पण हे एक राष्ट्र अशी मागणी होऊ लागली. आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम असून या मूल्यांच्या आधारावर आपल्या देशाची उन्नती साधावी अशी भावना रुजू होऊ लागली. इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेचे संपन्न असलेल्या भारताला संपर्काचे एक नवे माध्यम मिळाले. मग पूर्वी काय होतं, बंगालमध्ये बंगाली बोलली जायची, महाराष्ट्रात मराठी, गुजरातमध्ये गुजराती, तमिळमध्ये तमिळ, तमिळनाडूमध्ये तमिळ, परत केरळमध्ये मल्याळम ह्या भाषा बोलल्या जायच्या, ह्या वेगवेगळ्या होत्या. मग एकमेकाशी संपर्क होत नव्हते. मात्र इंग्रजांनी काय केले, इंग्रजी शिक्षण सुरू केले. त्यामुळे हे वेगवेगळे लोक इंग्रजीमधून एकमेकाशी बोलू लागले आणि यामुळे काय झाले, आपल्याच लोकांना वाटलं की आपण एकमेकाशी बोलले गेल्यामुळे आपली दुःखे समान आहेत आणि दुःखे समान असले की आपण एकत्र लगेच येतो. दोघांचे दुःख समान असले की लगेच संघटना स्थापन होते आणि लोक पुढे जायला बघतात. तर पुढचं कारण जे आहे ज्यामुळे ही अखिल भारतीय संघटना स्थापन झाली म्हणजे भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. आता तुम्हाला मागे शिकले असेल, विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली जेणेकरून भारतीय जी प्राचीन
आपली परंपरा आहे त्याचा अभ्यास केला जावा, संस्कृतीचा अभ्यास सुरू केला जावा. आणि ह्या एशियाटिक सोसायटी कोलकाता याची स्थापना झाली. यातूनच भारतीयांनी अभ्यास करायला सुरुवात केली. संस्कृत, पारसी, अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावरून संशोधने प्रसिद्ध केली. मग भारतीयांनी अभ्यास जेव्हा केला तेव्हा ब्रिटिशांनी काय म्हणतात, तुमची संस्कृती गौण आहे. पण भारतीयांनी अभ्यास केला असं ठरलं की आपली संस्कृती त्यांच्यापेक्षा उच्च आहे. आणि मग त्यांनी म्हटलं की आपणच आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून आपण ब्रिटिशांची सत्ता उलटून टाकून आपण आपले राज्य स्थापन केले पाहिजे, असे भारतीयांची भावना रुजू होऊ लागली. भारतीय आपल्या प्राचीन समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे हे समजल्यामुळे भारतीयांची अस्मिता जागृत झाली. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्य करत आहे. तुम्ही नाव ऐकलं असेल, पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन, म्हणजे पूर्वीची आपली संस्कृती याबद्दल त्यांनी अभ्यास केला. तर रा गो भांडारकर यांनी खूप महत्वाचं काम केलं. त्यांनी सर्व ग्रंथांचा पूर्णपणे अभ्यास केला, आपले आयुष्य घालवले आणि त्याचा आपली संस्कृती कशी समृद्ध आहे याची माहिती त्याने पुढील पिढीला दिली. त्यानंतरचे जे आहे ते म्हणजे ब्रिटिशांनी वृत्तपत्रे चालू केली. मग हळूहळू भारतीयांनी वृत्तपत्रे चालू केली. काही लोकल भाषेमध्ये सुरू झाली, तर काही ब्रिटिश इंग्रजांच्या भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमध्ये सुरुवात झाली. मग या वृत्तपत्रामधून लोकांना सत्य परिस्थिती कळू लागली. मग हळूहळू त्यांनी वृत्तपत्रांवरही भरपूर त्यांनी हे बंदी घातली. ते मग पहिल्यांदा जेव्हा बंगाल गॅझेट चालू केलं तर 1780 कोणी तर कलकत्त्यामध्ये जेम्स ऑगस्टस हिक्की या ब्रिटिशांनी, पण त्याला बंद पाडले ब्रिटिशांनी, कारण तू खरं काय काय लिहिलं, खोटं लिहि म्हणणार, असं त्यांचं ते मत झालं. मग त्यानंतर इथं काय सांगितले बघा, या काळात इंग्रजी भाषा व प्रादेशिक भाषांमधून वृत्तपत्रे व नियतकालिके म्हणजे आठवड्याला त्यांनी प्रकाशित होतात ते, या वृत्तपत्रांमधून राजकीय सामाजिक जागृती होऊ लागली. दर्पण प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा अशा वृत्तपत्रातून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली. तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने जे भारतीय पत्रकार होते त्यांनी पत्र काढले आणि ब्रिटिशांच्या जी तत्वे होती त्याचा विरोध केला. आता अमृत बाजार पत्रिका कोणी काढली, तर सुरुवातीला त्यांनी काय केलं, इंग्रजीत काढलं, पण हळूहळू त्यांनी बंगालीत त्याचं कन्व्हर्जन चालू केलं. शिशिर कुमार घोष आणि मोतीलाल घोष यांनी अमृत बाजार पत्रिका सुरू केली. त्याचबरोबर इतरही जे आहेत, वंदे मातरम काढलं, मॅडम भिकाई कामा यांनी कुठं काढलं, तर ते पॅरिसमध्ये काढलं. केसरी आणि मराठा ही जी दोन वृत्तपत्रे काढली मुंबईमध्ये, ती कोणी काढली, तर बाळ गंगाधर टिळक यांनी काढली. युगांतर कोणी काढले विद्यार्थ्यांना, तर युगांतर पण काढलं बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त. म्हणजे बंगालमध्ये जे आहे विद्यार्थ्यांना जास्त प्रमाणात वृत्तपत्रे म्हणा, जनजागृती म्हणा, हे काढलं गेलं आणि त्यामुळे त्यांनी बंगालची फायनी करण्याचं ठरवलं. आणि त्याचा परिणाम काय झाला, पुढे कसं कसं ते घडलं ते आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. तर चला तर विद्यार्थ्यांना पुढे जाऊया. त्यानंतरचे जे होऊ लागले, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. आता ही जी विविध कारणे आपण बघितली, आर्थिक शोषण, ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीयचे केंद्रीकरण, पाश्चात्य शिक्षणामुळे जाणीव, आपल्या स्वतःच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास आपण केला, वृत्तपत्रामुळे टीका होऊ लागली आणि यामुळे अखिल भारतीय संघटनेसाठी एक पोषक वातावरण जमीन तयार झाली. तर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. कोलकाता येथील नामवंत वकील व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या सर्वांनी मिळून या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. ॲलन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. म्हणजे कसं होतं, एवढी मोठी राष्ट्रीय सभा स्थापन होणार, पण एखाद्या ब्रिटिशाच्या पाठिंब्याशिवाय ती होऊ शकत होती का, तर नव्हती. जर समजा ह्यांनी ब्रिटिशांचा पाठिंबा घेतला नसता आणि ब्रिटिशांवर टीका करण्याची एखादी संघटना काढली, तर ब्रिटिश लोक बंदी करत होते, त्या लोकांना शिक्षा देत होते, ठार मारत होते. म्हणून त्यांनी काय केलं, तर एका ब्रिटिशरांनाच ही संघटना स्थापन करण्याचं सांगितलं की तुम्ही सगळेजण एकत्र या, आम्ही पाठबळ देतो, तुम्ही तुमचे मुद्दे काय असतील ते आम्हाला मांडा, म्हणजे आपण दोघं चांगलं राहू, असं एक दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली. त्या काळात काय होतं, तर जास्तीत जास्त जो खर्च होता तो युद्धांवर होत होता, इतर प्रदेश जिंकणं म्हणा, मग ह्यासाठी सर्व भारतीयांचा पैसा वापरला जायचा आणि भारतीय लोक गरीब होऊ लागली होती. आता राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे बघा, कोणतीही संघटना स्थापन झाली त्याची उद्दिष्टे महत्वाची असतात. त्याचं उद्दिष्टे काय आहे त्याच्यावरच ती संघटना किती वेळ आणि कशी कार्यरत राहील हे ठरले जाते. तर भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असा भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे. म्हणजे भारताचे धर्मातील वेगवेगळे धर्म आहेत, वंश आहेत, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश आहेत,
ह्यांची आम्ही इकडचं आहे तिकडचं आहे न म्हणता सर्व आपण एक आहोत, भारतीय आहोत अशी व्यासपीठ निर्माण करणे असं पहिलं राष्ट्रसभेचं उद्दिष्ट होतं. परस्परांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या विचार विमर्श करणे म्हणजे तिकडच्या काय समस्या आहेत, इकडच्या काय समस्या आहेत याबद्दल विचार करणं आणि त्याबद्दल काहीतरी निर्णय घेणे. लोकांमध्ये ऐक्य भावना वृद्धिंगत करणे. लोकांमध्ये जी अडाणी लोक आहेत ज्यांना अजून काही समजत नाही त्यांच्यामध्ये ऐक्य भावना निर्माण करणे आणि जागृती निर्माण करणे. राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. आपण एक राष्ट्र आहोत आणि आपल्या राष्ट्राची प्रगती झाली पाहिजे. ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. आता यांनी उद्दिष्ट ठरवलं का की ब्रिटिशांना इथनं काढून टाकूया? नाही. तसं जर ठरवलं तर त्याच वेळेस त्याच्यावर बंदी आली असती. त्यामुळे त्यांनी ते ठरवलं नाही. तर आता सर्वात महत्वाचा भाग चालू होणार आहे जो तुमच्या आयुष्यात पुढे तुम्ही कुठल्या परीक्षा देणार असाल तर त्यासाठी ते उपयोगाचं ठरणार आहे आणि त्याला आता आपण सुरुवात करणार आहोत. ते म्हणजे मवाळ युग. विद्यार्थ्यांना मवाळ युग कधीपासून कधी आहे? 1885 ते 1905. परत 1905 ते 1915च्या दरम्यान बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय हे जहाल युगाचे नेते आले आणि त्यांनी काय केलं तर आपले मुद्दे एकदम प्रकर्षाने मांडले की असं नुसतं गोडी गुलाबीने काय होणार नाही. आपण आपले मुद्दे रोखठोक मांडले पाहिजेत. पण त्यामुळे मवाळ युग एकदम साधं होतं का किंवा मवाळ युगाचे नेते खंबीर नव्हते का? तर विद्यार्थ्यांना असं नव्हतं. त्या काळात ब्रिटिश सत्ता खूप मोठी होती. त्यांचं जवळपास जगात भरपूर ठिकाणी राज्य होतं. त्यांच्या विरोधात टीका करणं म्हणजे आता तुम्हाला काही येत नसताना तुम्ही भारताच्या पंतप्रधानावर काय गरज नसताना टीका करण्यासारखं होतं आणि त्याच्यापेक्षाही क्रूर होतं. म्हणजे त्या काळात तुम्हाला मारलंच जायचं डायरेक्ट. म्हणून मवाळ युगातील नेतेही खूप हुशार होते. ते शिक्षित होते. त्यांना कळत होतं की आपण शांत घेत आहोत पण याचा अर्थ असा नाही की आपण सक्षम नाहीत. पण त्यांचं जे महत्वाचं काय होतं त्यांची तत्वे होती ते आपण बघणार आहोत. तर मवाळांची जी तत्वे होती ते म्हणजे सुधारणा व राजकीय हक्क प्राप्तीसाठी अर्ज, विनंत्या, वृत्तपत्रीय लिखाण करायचं, शिष्टमंडळे पाठवायचे, संसदेतील भाषणे या सनदशीर मार्गांचा अवलंब करणे. म्हणजे एकदम कायदेशीर मार्गांवर त्यांचा विश्वास होता की आपण गोड बोलून सांगायचं, आपण भांडायचं नाही ब्रिटिशांबरोबर. आपल्याला जर असं वाटलं की असं असं घडलं पाहिजे, दुष्काळावर काहीतरी सुधारणा केली पाहिजे, लष्करी खर्चावर कपात केली पाहिजे तर ते आपण मागणी करायचं. ब्रिटिशांनी भारतात अनेक सुधारणा केल्यामुळे इंग्रजी राजवट हे एक प्रकारचे वरदान आहे असं मवाळांना वाटत होतं. आता आपण काय बघत आहोत तर मवाळांचं काय मत होतं ते बघत आहोत. मवाळ राजनिष्ठा बाळगत होते आणि बेकायदेशीर कृत्याला त्यांचा विरोध होता. म्हणजे चुकीच्या गोष्टी आपण नाही करायचं, भांडणं नाही काढायचे. तसेच समाज सुधारणा केली पाहिजे म्हणजे आपल्यातच सुधारणा केली पाहिजे, ब्रिटिशांच्यात नाही असे मवाळांचे मत होते. ब्रिटनमध्ये लोकशाही आणि उदारमतवादी विचारांची परंपरा आहे. म्हणजे ब्रिटिश म्हणजे इंग्लंडमध्ये लोकशाही आहे. त्यामुळे ब्रिटिश राज्यकर्ते आज ना उद्या भारतीयांना पण तसं करून देतील आणि त्यामुळे आपण आपली सत्ता स्थापन करू. पण आता आपण लगेच मागणी करू नये कारण की भारतीय अजून ते सक्षम नाही आहेत असं त्यांचं मत होतं. मात्र त्यांचं मत होतं की ब्रिटिश जे उच्च पदावर काम करतात तिथं भारतीयांनी करू नये असं मात्र नाही. तिथं भारतीयांनाही न्याय मिळाला पाहिजे असं मवाळांचं मत होतं. मग काम काय काय केलं मवाळ लोकांनी? एकत्र आले ठीक आहे, सगळं झालं ठीक आहे, काँग्रेस स्थापन केली ठीक आहे, संसदेत काही ठिकाणी निवडून गेले ठीक आहे. संसद म्हणजे आत्ताच्या काळासारखं सगळं त्यांना नव्हतं, उगाच गेले म्हणून नाम मात्र होते. तर त्यांनी काय केलं तर लोकजागृती घडवून आणली. परत दादाभाई नौरोजींसारखे यांनी ड्रेन थेरी मांडली. ड्रेन थेरी म्हणजे काय? आपला जो पैसा जात आहे इंग्लंडला याच्याबद्दल लिखाण केलं. तसेच इतर जे होते न्यायमूर्ती रानडे, फिरोज शाह मेहता, गोखले यांनी अर्थव्यवस्थेवर भरपूर लिखाण केलं आणि लोकांना दाखवलं की तुम्ही गरीब आहे का नाही, त्या गरिबीला कारण ब्रिटिश लोक आहेत हे दाखवून दिलं. त्यामुळे लोकांना जाणीव आलं की ब्रिटिशांनीच काहीतरी घोळ केलाय. भारतीय राष्ट्रीय चळवळीची त्यांनी पायाभरणी केली विद्यार्थ्यांना. तसेच प्रशासनातील सहभाग वाढला. त्यांनी म्हटले की तुम्ही या प्रशासनात या, आपण त्यात येऊन चर्चा करूया आणि बघूया आपल्याला काय करता येतंय. तसेच ब्रिटिशांनी काय म्हटले की मवाळांकडे दुर्लक्ष केले कारण की त्यांचं मत होतं की सगळ्या लोकांचा काही यांना जनाधार नाहीये. अजून लोकांना भारतीय सगळे अशिक्षित आहेत, त्यांना माहित पण नाही की राष्ट्रीय काँग्रेस उपलब्ध आहेत. त्यांनी दिलेल्या आवेदनातील थोडेसे काहीतरी द्यायचं, बहुतांश नाही म्हणायचं, आम्ही काही देऊ शकत नाही म्हणायचं असं त्यांचं ब्रिटिशांचं धोरण होतं. तर या पाठामध्ये इथं दिलंय की राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संतपणे सातत्याने सुरू होते. म्हणजे प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये त्याची सभा व्हायची, मुद्दे व्हायचे, ते ब्रिटिशाच्या गव्हर्नरला व्हॉइसरॉयला दिले जायचे. राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व उच्च शिक्षित होते. म्हणजे सर्व मोठे शिक्षण झालेले होते. संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. म्हणजे अजून त्या प्रमाणात एकी झालेलं नाही आणि ती आपण केली पाहिजे असं त्यांचं मत होतं. पाश्चात्य विचारवंताच्या उदारमतवादी तत्वज्ञानाचा स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. म्हणजे त्यांना हे माहित होतं की उदारमतवादी धोरण म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, समता, बंधुता याचा त्यांच्यावर प्रभाव होता.
सनदशीर मार्गाने मागणी केल्यास इंग्रज आपल्या मागण्या मान्य करतील अशी त्यांना आशा वाटत होती. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आपण गोड बोलून कायदेशीर मागणी केल्यावर इंग्रज आपल्याला म्हणतील अरे होय 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 तुमचं बरोबर आहे, आपण तुम्हाला स्वातंत्र्य देऊया, आपण तुम्हाला लोकशाही स्थापन करून देऊया. पण तसं काय झालं नाही. गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्यात, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी, लोकांना कायदेशीर हक्काचे संरक्षण मिळावे, कार्यकारी संस्था न्याय संस्थांची फारकत करावी असे विविध ठराव त्यांनी मांडले. मग हे वेगवेगळे ठराव त्यांनी दिले की नोकऱ्या मिळाव्या भारतीयांना. प्रांतिक म्हणजे जे प्रांतामध्ये विधिमंडळ आहेत कायदा ठरवण्यासाठी, नियम ठरवण्यासाठी, त्यामध्ये भारतीय लोकांना समाविष्ट करून घ्यावे, युद्धाच्या खर्चात कमी करावे, परत लोकांना कायदेशीर हक्क मिळावे, परत कार्यकारी संस्था न्याय संस्थांची फारकत करावी. याचा अर्थ सांगतो. त्यावेळी जो कलेक्टर होता जिल्ह्याचा प्रमुख, तोच काय करायचा, न्याय पण द्यायचा. म्हणजे एखादा काय महसुलाचा प्रश्न असेल, खून झाला असेल तर तोच न्याय द्यायचा आणि कारवाई करायला पण तोच असायचा. मग समजा ह्यांनाच काय तर चुकीचं केलं तर ह्याच्यावर न्याय मागायला तुम्ही कुठं जाणार? एवढ्या वरिष्ठ लेवलला साधारण माणूस जाऊ शकत नव्हता. मग हे न्यायालय वेगळा असावं आणि कार्यकारी म्हणजे कलेक्टर तीन लोक वेगळी असावी असं त्यांनी मत मांडलं. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडावर राज्य करा या नीतीचा अवलंब केला. मग हळूहळू ब्रिटिशांना जाणीव लागली की लोक खूपच एकत्र यायला लागले, त्यांच्यात फूट पाडली पाहिजे. मग फूट कशी पाडणार, तर हिंदू मुस्लिम, ते पुढे त्यांनी केलं. पण त्यापूर्वी आपण शिकणार आहोत ते म्हणजे जहाल युग. तर जहाल युग म्हणजे काय? जहाल युग म्हटलं की पहिला डोळ्यासमोर होते ते बाळ गंगाधर टिळक पुणे येथील. तर त्यांनी डायरेक्ट टीका केली. त्यांनी म्हटले की वर्षातून म्हणजे डिसेंबरला जी काँग्रेसची मिटिंग व्हायची दरवर्षी आणि त्यावेळी उगाच सगळेजण दंगा करायचे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. तिथे काही ब्रिटिश लोक नसायचे, आपल्यातच भांडायचं, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. पण करणारे कोण होते? ब्रिटिश लोक. मग टिळकाने काय म्हटलं, वर्षातून एक वेळ आम्ही बेडकासारखे ओरडलं तर काहीच मिळणार नाही. म्हणजे बेडूक कसं पावसाळ्यात फक्त डबकात बसून वर्षातून एकदा ओरडतात, तसं ही सगळी आपली मावळ नेते येऊन त्या डबकातून ओरडतात. असं एक पद्धतीने टिळकाने टीका केली. म्हणजे ते काय असतं, त्यांना तुच्छ लेखलं नाही, खरं टीका केली की हे असं करणं चुकीचं आहे. इंग्रजांच्या शासनाबद्दल तरुण पिढीला त्या विश्वासच नव्हता. अर्ज, विनंत्या सनदशीर मार्गाने काहीच होणार नाही अशी त्यांची खात्री पटलेली होती. भारताचे आर्थिक धोरण कसे केले जात होते ते आकडेवारीनुसार जे सिद्ध झाले होते आणि भारतात बेरोजगारी खूप वाढली होती. त्याचबरोबर असं दिसून आलं की जपान म्हणजे छोटा देश आहे, छोटा जपान देशने एका मोठ्या रशियाचा पराभव केला होता. मग भारत मूठभर इंग्रजांचा पराभव का करू शकत नाही अशी जाणीव निर्माण झाली. परत लॉर्ड कर्झनची जी दडपशाही वृत्ती होती, बंगालची फायनी होती, सर्वांना समाविष्ट करून घेणं होतं, यामुळे भारतीयांना वाटू लागलं की आपण पण जहाल झालं पाहिजे, आपणही क्रांतिकारक विचार केले पाहिजेत. रोगराई, दुष्काळ याबद्दलही ब्रिटिश शासन काय करत नव्हतं. त्यामुळेच हे जहाल युग उदयास आले. राजकीय दृष्ट्या जागृत असलेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत सर्व भेद बाजूला सोडून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्रित येत होते. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेणार त्यांचे एकमत असले तरीही कार्य पद्धतीबाबत त्यांच्यात मतभेद होते. म्हणजे कशा पद्धतीने काम करावे. मवाळ नेते म्हणत शांत पद्धतीने आपण मांडू, प्रांतिक विधिमंडळात आपण मांडू, पण जहाल म्हणते नाही नाही नाही, आपण वृत्तपत्रात मांडलं पाहिजे, आपण जन आंदोलन केलं पाहिजे, आपण एकत्र येऊन ब्रिटिशांचा विरोध केला पाहिजे, असं जहाल लोकांचं मत होतं. राजकीय चळवळीतील या मतभेदांमुळे प्रमुख राजकीय गट तयार झाले. मग दोन गट तयार झाले. कोणतीही संघटना मोठी व्हायला की त्यात दोन गट तयार होतातच. शांततेच्या सनदशीर मार्गांचा पुरस्कार करणारे ते मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे जहाल होते. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जात. मग त्यावेळी म्हटलं जायचं लाल, बाळ, पाल असं म्हटलं जायचं तिघांना. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा अवलंब केला. मग तुम्हाला माहित असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव, गणेश उत्सव बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांचे एकत्रीकरणासाठी सुरू केला. त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षणाचाही त्यांनी पाया गाठला आणि वृत्तपत्राद्वारे त्यांनी ब्रिटिशांच्या नीतीवर टीका केली, ज्यामुळे भारतीय लोक जागृत होऊन काही लोकांनी ब्रिटिशांना ठार मारले आणि त्यामुळे त्यांना तुरुंगातही डांबले. केसरी, मराठा या वृत्तपत्रातून लोकमान्य टिळक यांनी सरकारच्या दडपशाहीवर घणघणाटी टीका केली. बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते. आपापसातील मतभेद विसरून लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांचे आदान प्रदान व्हावे, राष्ट्रीय पुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी
या हेतूंनी टिळकांनी शिवजयंती गणेशोत्सव उत्सवाचे आयोजन केले. राजकीय कारणासाठी लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी जर लोक एकत्र आले तर सरकार त्यावर बंदी घालू शकणार नाही, असे टिळकांचे मत होते. मग त्यांनी काय सांगितलं की आपण शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरी करू आणि यावेळी आपण एकत्र येऊ. मग त्यावेळी हळूहळू आपण एकत्र आल्यामुळे आपण विचार करू लागू आणि काहीतरी त्यातनं निर्णय घेऊ शकू. पण आपण जर ठरवून एकत्र आलो की भारताला स्वातंत्र्य द्यायचं तर ब्रिटिश त्याच्यावर बंदी घालणार. त्यामुळे धार्मिक कारणासाठी लोकांनी एकत्र यावं त्यांचं मत होतं. टिळकांनी मांडलेल्या मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. त्याचा गाभा कर्मयोग म्हणजे काम करायचं आयुष्यभर, उगाच आळशीपणानं झोपा काढायच्या नाही असून लोकांना कृतिशील राहावे याचा भर होता. स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी प्रेम आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी यासाठी जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. म्हणजे आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असावा यासाठी त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असे जहाल नेत्यांचे मत होते. चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचे एक मत होते, पण त्यांनी सशस्त्र बंडाळीची भूमिका न घेता व्यापक जनआंदोलन उभारले पाहिजे असे त्यांनी आग्रहाचे प्रतिपादन केले. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की 1857 वाणी संघर्ष नाही करायचा, आपण एकत्र यायचं आणि जनआंदोलन निर्माण करायचं, जनतेचा पाठिंबा घ्यायचा असं त्यांचं मत होतं. मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया गाठला आणि जहालांनी ती चळवळ पुढे चालवली. म्हणजे दोघांची भूमिका त्या त्या काळासाठी खूप महत्वाची होती. 1897 मध्ये काय झालं बघा, पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला. प्लेग म्हणजे उंदरांमुळे होत होता आणि लोक अशी पटापट मरू लागली होती. एकामेकाला प्लेग उंदरांमुळे होऊन अख्ख्या पुण्याभर उंदरांचा सुळसुळाट झाला होता आणि ह्या उंदरांना पकडून मारणं हाच त्याच्यावर उपाय होता. लोकांचं स्थलांतरण करणं. आताच्या काळात कोरोनात कसं लोकांना कंटेनमेंट झोन मध्ये टाकलं जातं, बंदिस्त केलं जातं, इकड तिकडची वाहतूक थांबवली जाते, तसं त्या काळात करणं गरजेचं होतं. ब्रिटिशांना बऱ्यापैकी माहित होतं, पण त्यांनी तसं काहीच केलं नाही. हे काही मेले तर चालतात, ही काय भारतीय आहे, ही ह्यांना काय कळत पण नाही असं त्यांचं मत होतं. आणि एखादा अधिकारी नेमला म्हणून नेमला रँड म्हणून त्यानं काय केलं तर त्यानं काहीच केलं नाही, उगाच शोधाशोध करायचं, लोकांवर जुलूम करायचं, अत्याचार करायचं. मग यावर लोकमान्य टिळकांनी पेपरात टीका केली आणि मग हे यामुळे चाफेकर बंधूंना राग आला आणि त्यांनी त्या रँडची हत्या केली. आणि सरकारनं काय केलं तर टिळकांनी असं लिहिल्यामुळंच त्या लोकांनी त्याची हत्या केली असं म्हटलं आणि टिळकांना तुरुंगात डांबलं मंडालेच्या. त्यांनाच तुरुंगात डांबल्यावर जहाल चळवळ काय झाली, शांत झाली. मग आत्ताच जे आहे ते म्हणजे बंगालची फाळणी. बंगालची फाळणी मी मगाशी सांगितलं, बंगाल खूप महत्वाचा प्रांत होता, लोक जागृत होते, हेच फोडायचं असं त्यांचं मत होतं. हिंदू मुस्लिम कारण काढलं. त्यांनी सांगितलं की बंगालमध्ये जे सेंट्रलला जास्त मुस्लिम आहेत त्यांचा एक वेगळा प्रदेश करू आणि बाजूच्या याचा वेगळा प्रदेश करू असं सांगितलं. या नीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रिटिशांनी ठरवले. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन नेत्याला खतपाणी घातले. बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या अवघड असल्याचे कारण पुढे करून लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. म्हणजे कसं होणार, कडकडला गाव असणार पण हे नाही इकडे न्याय मागायला जायचं, हे नाही इकडे जायचं, इकडचा नियम वेगळा असणार, इकडचा नियम वेगळा असणार. मग बंदी घातली जाऊ शकते सीमेवर. या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्यांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्यांचा पश्चिम बंगाल अशी रचना झाली. फाळणीमुळे हिंदू मुसलमानात फूट पडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करणे हा त्यांचा हेतू होता. मग याच्या विरोधातच वंगभंग चळवळ त्यांनी सुरू केली. बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधात जनमत जागृत झाले. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. 16 ऑक्टोबर हा ठरलं की आपण सर्वांनी शोक दिन म्हणून पाळायचा, म्हणजे मेल्यावर कसं शोक साजरा करतात तसे. भारतभर निषेध सभांद्वारे सरकारचा निषेध करण्यात आला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सामील झाले. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले. वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढली. हळूहळू लोकांना कळायला लागले की राष्ट्रीय सभा काय आहे, काँग्रेस काय आहे. ही राष्ट्रीय चळवळ बनली. असंतोषाची तीव्रता पाहून 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. मग लोकांचा एवढा वाढता विरोध बघता ब्रिटिशांचा मालही खपणं कमी होऊ लागलं. ब्रिटिशांना मानणं बंद झालं, शाळा बंद झाल्या, कोर्ट बंद झाले, भरपूर वकिलांनी राजीनामा दिले. मग ब्रिटिशांना वाटलं की एवढं पण पुढे आपण जाऊ नये, जरा शांततेत घेऊया, नाहीतर याचा उद्रेक जर 1857 मध्ये झाला तर आपला पराभव होऊ शकतो. आणि त्याच काळात दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झालेली आणि अशा वेळेस त्यांची कळ काढणं म्हणजे आपली सत्ता घालवणं आहे. आणि मग त्यांनी बंगालची फाळणी रद्द करून टाकली. तर उर्वरित जो भाग आहे तोही खूप इंटरेस्टिंग आहे, तो पाहायला विसरू नका विद्यार्थ्यांनो.
तर विद्यार्थ्यांनो हा पाठ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुढचा पाठ लवकरच घेऊन येत आहोत.